काही डिग्री मेजरचे रॅडियन मेजरमध्ये कन्व्हर्जन पाहूयात आणि रॅडियन मेजरचे डिग्री मेजरमध्ये कन्व्हर्जन पाहूयात. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन रॅडियन मेजर. फर्स्ट आहे 1/4 डिग्री. ठीक आहे. आता डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करताना आपण मल्टिप्लिकेशनमध्ये काय घेत असतो? 1/4 डिग्री आहे. रॅडियनमध्ये घेताना आपण π/180 घेत असतो. हे कन्व्हर्जन कशात गेलं? रॅडियनमध्ये गेलं. आता हा फक्त मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे ही किंमत असेल π/, हे फक्त मल्टिप्लिकेशन असेल 72 आणि पुढे येईल 0. ठीक आहे. आणि हे कन्व्हर्जन झालं रॅडियनमधलं. त्याच्यानंतर सेकंड आहे हे फर्स्ट. सेकंड आहे -150. -150. आता मायनस जे साईन आहे ते मायनस साईन ॲज इट इज रॅडियन मेजरसाठी पण होईल, कारण मायनस साईन काय दाखवत असतो? तुमचा जो अँगल आहे तो अँगल क्लॉकवाईज दिशेने फिरतोय, म्हणजे अँगल हा निगेटिव्ह अँगल आहे. तो निगेटिव्ह अँगल ॲज इट इज बाहेर ठेवूयात आपण आणि पुढचे कन्व्हर्जन करायचं आहे ते रॅडियनमध्ये करून घेऊयात. 150 मल्टिप्लिकेशनमध्ये π/180 घेतला. हे कन्व्हर्जन कशात गेलं? रॅडियनमध्ये गेलं. म्हणजे 0 0 कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर मायनस ॲज इट इज आणि पुढे येईल याला 3ने भाग जाईल, याला 3ने भाग जाईल. हे असेल 5. पुढे येईल π/ला असेल 6 रॅडियन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट बघूयात. रॅडियन कन्व्हर्जन डिग्रीमध्ये कन्वर्ट कसं होईल ते. सर्वात फर्स्ट आहे 7π radian/3. 7π radian/3. आता रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करताना आपण मल्टिप्लाय कशाने करत असतो? 180/π ने. ठीक आहे. हे कन्व्हर्जन कशात गेलं? डिग्रीमध्ये गेलं. π गेट कॅन्सल. 3 याला भाग जाईल. 7 × 60 येईल. ही किंमत असेल 420. ठीक. आणि नेक्स्ट आहे -π/18 रॅडियन. सेम फॉर्मॅट असेल. -π/18 मल्टिप्लिकेशनमध्ये 180/π येईल. हे कन्व्हर्जन गेलं डिग्री मेजरमध्ये. ठीक आहे. π गेट इथंही कॅन्सल होईल आणि ही किंमत येईल 10 डिग्री. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 4/7 रॅडियन. हे पण कन्व्हर्जन आपल्याला डिग्रीमध्येच करायचं आहे. रॅडियन दिलेलं असेल तर लक्षात ठेवायचं रॅडियनचं कन्व्हर्जन आपण 4/7 × 180/π घेऊन डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करत असतो. रॅडियनमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी पाय दिसतोय रॅडियनमध्ये, याच्यामध्ये पाय दिलेला नाही. ठीक आहे. पाय जरी दिलेलं नसेल तरी आपण रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करताना 180/π ने मल्टिप्लाय करून ते कन्व्हर्जन करत असतो. इथं आता 4/7 × 180/π किंवा हे मल्टिप्लाय करून आपण डिवाइडला पाय लिहू शकतो. किंवा आणखी सोपा उपाय आहे 180/ इथं पायची किंमत 22/7 लिहू शकतो आपण. /7 ॲज इट इज लिहिला. हा 7 आणि हा 7 कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर भाग कशानं जातो पहा. याला 2ने भाग जाईल आणि याला पण 2ने भाग जाईल. म्हणजे ही किंमत आली 360/11. हे कशात कन्व्हर्जन गेलं? डिग्रीमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काय अडचण नसतं तुम्हाला. फक्त रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करताना 180/π ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक. आता त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन मिनिट, डिग्री, मिनिट अँड सेकंड्स. तो अँगल ॲज इट इज सर्वात अगोदर लिहून घेऊयात आपण. याच्या अगोदर आपण पाहिलं आहे पहा. जर समजा पॉईंटमधला अँगल असेल तर पॉईंटच्या पुढला जो भाग आहे त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घेतल्यानंतर मिनिटामध्ये कन्व्हर्जन होतं आणि मिनिटामध्ये झाल्यानंतर आणखीन मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घेतल्यानंतर ते कन्व्हर्जन कशात जातं? सेकंदामध्ये जातं. त्याचं एक एक्झाम्पल पाहूयात आणि आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. एक्झाम्पल आहे 74.87 डिग्री. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन मिनिट, सेकंड्स अँड डिग्री. बघूयात आपण काय होईल. याला मी असं लिहू शकतो पहा 74 + 0.87 डिग्री. या दोघांची ॲडिशन इतकीच असते. आता जो पॉईंटचा भाग आहे त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घ्यायचं आहे आणि कन्व्हर्जन कशात घेऊन जायचं आहे? मिनिटामध्ये. कारण आपल्याला माहीत आहे पहा 1 डिग्री इक्वल टू असतो 60 मिनिट. म्हणजे हा जो डिग्रीचा भाग आहे याला जर 60 न मल्टिप्लाय केलं तर ते मिनिटामध्ये कन्व्हर्ट होईल. 74 डिग्री असेल. हे प्लसला आपण कोमा घेऊयात. 0.87 मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घेतलं. हे कन्व्हर्जन कशात गेलं? मिनिटामध्ये गेलं. ठीक आहे. इथं असेल 74 डिग्री. या दोघांचा गुणाकार करूयात. 42
आणि 4 असेल 52. पुढलं 0 ॲज इट इज असेल. 1 2 1 2 इथं येईल 2 पॉईंट, म्हणजे हे कशात गेलं मिनिटामध्ये. ठीक आहे. आता यालाच मी असं पण लिहू शकतो पहा 74 डिग्री 52 मिनिट आणि पुढं जो 0.20 आहे त्याला मी या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो 0.20 इंटू 60. हे कशात गेलं सेकंदामध्ये. इथे एक स्टेप मी स्किप केलेली आहे. इथं डायरेक्ट लिहितो आहे 52 मिनिट कोमा दिला आणि 0.20 जे आहे त्याला डायरेक्टली 60ने मल्टिप्लाय केलं आणि कन्वर्जन कशात गेलं आहे सेकंदामध्ये, कारण आपल्याला माहीत आहे 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड्स. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करायचं व्यवस्थित. 74 डिग्री 52 मिनिट्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 असेल. 00 1 2 1 2 इथं येईल, म्हणजे ही किंमत असेल फक्त 12 सेकंड्स. ठीक आहे. या टाईपमध्ये आपण कोणत्याही अँगलचं कन्वर्जन डिग्री मिनिट आणि सेकंदामध्ये इझिली करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला काढता नसावी. याच्यानंतर आपण काही प्रॉब्लेम्स पाहूयात. याच्यानंतर आपण हा प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलेला आहे पहा. ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये दोन अँगल्स दिलेले आहेत. फर्स्ट अँगल आहे 5 पाय रेडियन अपॉन 9 आणि सेकंड अँगल आहे 5 पाय रेडियन अपॉन 18. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. ठीक. आता बघूयात आपण काय. सपोज एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल घेऊयात आपण ABC. याच्यामध्ये दोन अँगलची किंमत दिलेली आहे. समजा फर्स्ट अँगल आहे, हा सेकंड अँगल आहे. काढायचा आपल्याला थर्ड अँगल. आता थर्ड अँगल कसा काढायचा बघा. सर्वात अगोदर हे जे दिलेलं आहे अँगल, हा अँगल आहे 5 पाय रेडियन अपॉन 9 आणि हा अँगल आहे 5 पाय रेडियन अपॉन 18. आपल्याला हे माहीत आहे पहा. इन अ ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल्स टू 180 डिग्री. किंवा रेडियन मेजरमध्ये लिहायचं असेल तर अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल्स टू पाय रेडियन, कारण 180 डिग्री आणि पाय रेडियनची किंमत सेम असते. आता याच्यामध्ये सर्वात अगोदर तिन्ही अँगल्स डिग्रीमध्ये असेल तर 180 येईल, तिन्ही अँगल्स रेडियनमध्ये असेल तर रेडियनमध्ये येईल. परंतु हे कॅल्क्युलेशन थोडं टफ होईल पहा, म्हणजे कॅल्क्युलेशन चुका याच्यामध्ये होऊ शकतात. म्हणून आपण या टाईपचं कॅल्क्युलेशन करूयात. या टाईपच्या कॅल्क्युलेशनमध्ये जे पहिले दोन अँगल्स आहेत ते दोन अँगल्स डिग्रीमध्ये पाहिजेत. इथं दिलेले जे दोन अँगल्स आहेत ते अँगल्स रेडियनमध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये करून घेऊ. अँगल A इज इक्वल टू 5 पाय रेडियन अपॉन 9 इज इक्वल टू 5 पाय अपॉन 9 मल्टिप्लिकेशनमध्ये रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करूयात. 180 अपॉन पाय हे डिग्रीमध्ये कन्वर्जन झालं. पाय पाय गेट कॅन्सल. ही किंमत असेल 5 इंटू 20 100. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे हे 100 आला. हे आपण जनरली घेतलेलं आहे. इथं तुम्हाला वाटत असेल 100 दिसत नाही, परंतु हा ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल आहे, परंतु इथं आपण जनरल ट्रायंगल घेतला आहे. सपोज करा तो 100 आहे. त्याच्यानंतर अँगल B पण याच फॉर्मॅटमध्ये घेऊयात. अँगल B आहे 5 पाय रेडियन अपॉन 18. याला लिहिता येईल 5 पाय अपॉन 18 इंटू 180 अपॉन पाय. हे पण डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं आहे. पाय पाय गेट कॅन्सल. 5 इंटू हे असेल 10 इज इक्वल टू ही किंमत असेल 50. ठीक आहे. म्हणजे हा अँगल झाला 50चा. दोन अँगल्स माहीत आहेत आपल्याला. तिसरा अँगल काढायचा आहे. देअरफॉर बाय युझिंग प्रॉपर्टी काय आहे. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180. अँगल A काढलेला आहे आपण 100 प्लस B आहे 50 प्लस अँगल C इक्वल्स टू 180. अँगल C इक्वल्स टू 180. या दोघांची बेरीज करून तिकडे शिफ्ट करूयात. मायनस होईल 150. म्हणजे अँगल C आला 30 डिग्रीचा. ठीक आहे. आपल्याला दोन्ही मेजरमध्ये काढायचं आहे. रेडियन मेजरमध्ये पण काढायचं आणि डिग्रीमध्ये पण काढायचं. हे आलं डिग्री मेजरमध्ये. आता डिग्रीचं रेडियन कन्वर्जन कसं आहे पहा. अँगल C इक्वल्स टू 30 इंटू पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय केल्यानंतर हे रेडियनमध्ये कन्वर्ट होईल, ज्याची किंमत असेल पाय अपॉन 0 गेट कॅन्सल 6 रेडियन. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलचे दोन अँगल्स जर दिलेले असतील तर तिसरा अँगल आपण दोन्ही मेजरमेंटमध्ये काढू शकतो. यानंतरचं क्वेश्चन आहे द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन मेजर्स. आता याच्यामध्ये दिलेलं काय आहे पहा. एक ट्रायंगल आहे, त्याच्यामधले तीन जे अँगल्स आहेत त्यांचा रेशो दिलेला आहे. अँगल A, अँगल B आणि अँगल Cचा. सपोज जे डिग्री मेजर्स आहेत ते डिग्री मेजर्स 3K, 7K,
8K आहेत. हे आपण सपोज केलं. सपोज these angles are in degree measure are आपण घेतले हे 3K 7K अँड 8K हा रेशो दिलेला आहे म्हणून वेअर K इज अ कॉन्स्टंट. आता जर हे डिग्री मेजरमध्ये असतील आणि ट्रायंगलचे अँगल्स असतील तर या तिघांची बेरीज आपल्याला माहीत आहे 180 डिग्री येते. तेच घेऊयात. देअरफॉर बाय युझिंग प्रॉपर्टी 3K + 7K + 8K इज इक्वल टू 180. याच्यामध्ये आता केची किंमत काढायची आणि केची किंमत याच्यात ठेवल्यानंतर आपल्याला डिग्री मेजरमधले अँगल्स भेटून जातील. बघा आता ही किंमत असेल 18K इज इक्वल टू 180. इम्प्लाइज दॅट K इक्वल्स टू 180 हा 18 डिवाइडला जाईल. 180 भागिले 18 होईल म्हणजे ही किंमत असेल 10. ठीक आहे, म्हणजे केची किंमत आपण काढली 10. आता एक एक अँगल काढूयात. देअरफॉर फर्स्ट अँगल इज इक्वल टू 3K इज इक्वल टू 3 × 10 इज इक्वल टू 30. हे डिग्री मेजरमध्ये आहे. रॅडियनमध्ये लगेच कन्वर्ट करून घेऊया. 30 × π/180 रेडियन. 0 0 गेट कॅन्सल. 3 6 आर 18 π/6 रेडियन. त्याच्यानंतर सेकंड अँगल इज इक्वल टू सेकंड अँगल काय आहे पहा 7K आहे. 7K 7 × 10 इज इक्वल टू 70. हा झाला सेकंड अँगल डिग्री मेजरमधला. आता याला कन्वर्ट आपण रेडियनमध्ये करूयात. 70 × π/180 रेडियन. इथं फक्त 0 0 कॅन्सल होईल पहा. 7 π/18 हे रेडियनमध्ये असेल. त्याच्यानंतर थर्ड अँगल आहे 8K इज इक्वल टू 8 × 10 इज इक्वल टू 80. ठीक आहे, याचं कन्वर्जन आपण लगेच रेडियनमध्ये कन्वर्ट करून घेऊयात. हे 0 0 कॅन्सल होऊन जाईल आणि इथं भाग बसतो 2चा. 0 0 गेट कॅन्सल. 4 π/9 रेडियन. या टाईपमध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व करू.